खरं तर आजच्या सभेचं असं झालं की एखाद्या चांगल्या मॅच मध्ये विराटनी सेंचुरी मारावी, राहुलनी पण मारावी, रहाणेनी पण मारावी आणि त्याच्यानंतर अश्विननी बॅटिंगला यावं. त्या मॅचची परिस्थिती आणि आजच्या सभेची परिस्थिती एकूण सारखी झालेली असं मला या ठिकाणी दिसत आहे. कारण माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी सेंचुरी मारलेली आहे आणि मला तसा फारसा रन काढायचा आता स्कोप राहिला नसल्यामुळं मॅच तर जिंकली आहे, फक्त विकेट जाऊ द्यायची नाही एवढी काळजी मी माझं भाषण संपेपर्यंत घेईल हे मी आपल्याला निश्चित माझ्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं. पदवीधरच्या निवडणुकीचा इतिहास आणि पहिल्या पदवीधरच्या सतीश भाऊच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेसही विजयाच्या मध्ये सिंहाचा वाटा उचलला आणि सतीश भाऊचं नशीब की हॅट्रिक करताना सुद्धा पुन्हा काका आशीर्वाद द्यायला सतीश भाऊच्या मागे उभे राहिले. हे साधा सुद्धा योगायोग नाही. काकांच्या भाषणात अनेक प्रश्न उपस्थित ही खरी गोष्ट आहे की मी त्यांच्या अंगात खांद्यावर घेतल्या. विद्यार्थी दशेमध्ये काकांचे माझ्यासारख्या त्या विद्यार्थ्याच्या काळामध्ये मला मार्गदर्शन मिळालं. काकांवर सुद्धा जो अन्याय भारतीय जनता पार्टीमध्ये झाला तो काकांना सुद्धा सांगता आला नाही, तो मी सांगू शकतो. भारतीय जनता पार्टीचा एक मूळ प्रॉब्लेम आणि तो प्रॉब्लेम व्यक्तीशी नाही. मला असं राहून करून वाटतं ती व्यक्तीच्या नावाशी आहे असं मला वाटायला. त्यांना जयसिंगचा जय नको आहे, त्यांना धनंजयचा जय नको आहे, त्यांना गोपीनाथरावचा नाथ नको आहे, त्यांना एकनाथाचा पण नाथ नको आहे. आता राहिले कोण? कांत. त्यांची काका नाव घ्यायची सुद्धा गरज नाही. आता महाराष्ट्राच्या जनतेला भाजपच्या राज्याच्या अध्यक्षाची ओळख नावाने सांगायची गरज नाही, इशारा टाकली. बरोबर? तुम्हाला कळलं आणि काय इंद्रिय असतील ते देवेंद्र. मला एक निवडणूक 2014ची पदवीधरची आठवण. 13ची लोकसभेची निवडणूक झाली होती. हा मराठवाडा क्रांतिकारकाचा हे तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याही निवडणुकीमध्ये 2014च्या लोकसभेच्या त्या काळातल्या समग्र देशाने एका पक्षाला घवघवीत घेतली. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा एका पक्षाला या देशात ऐतिहासिक विजय दिला. 14 नंतरच्या पदवीधरच्या निवडणुकीत सुद्धा या मराठवाड्याच्या क्रांतिकारी मालकीनं सतीश भाऊला निवडून दिलं आणि आताच्या या निवडणुकीत सुद्धा सतीश भाऊला मराठवाड्याच्या क्रांतिकारी या भूमिकेत पदवीधर तिसऱ्यांदा निवडून देतील माझ्या मनात.
पदवीधरांची निवडणूक आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं पॉम्पलेट कुठेतरी पाहिजे. त्या पॉम्पलेटवर भला मोठा देशाच्या प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे. आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर मराठवाडा. पदवीधरांच्या निवडणुकीत आता कुणाच्या पदवीबद्दल बोलावं की न बोलावं ही निवडणूक अशी की पदवीधराच्या निवडणुकीमध्ये पदवी असणाराच उमेदवार असावा असं काही नाही. आणि देशाचा प्रधानमंत्री सुद्धा पदवीधरच असला पाहिजे असं काही त्यांचा बोल. म्हणजे ही निवडणूक तर मी म्हणतो आपण सर्वांनी एवढी उद्विग्न होऊन लढली पाहिजे. कारण या देशात लोकशाही राहिलेली नाही. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर लोकशाही काय असते हे संबंध देशाला कुणी दाखवून दिलं असेल तर ते महाराष्ट्रानं दाखवून दिलं. मला अभिमान वाटतो सांगायला आदरणीय पवार साहेबांनी दाखवून दिलं की लोकशाही काय असते. चौसष्ट आमदाराचा मुख्यमंत्री होतो, 54 आमदाराचा उपमुख्यमंत्री होतो, 44 आमदाराचे मंत्री होता आणि 105 आमदाराचा विरोधी पक्ष नेता होता. याला म्हणतात लोकशाही. याला म्हणतात आपल्याकडे म्हणे होत्याचं नव्हत्याचं त्याचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार. नावच करू नका. लय ना मला सांगत होतो नका होत्याचं नव्हतं होईल खाली असतं वरी कसं मग खाली वरी नका इथं नाच करू नका. ऐकलं मी झालं होत्याचं नव्हतं. आता महाराष्ट्राच्या मातीत जे 2014च्या निवडणुकीत झालं, महाराष्ट्राच्या येणाऱ्या इतिहासात भविष्यात कधीही भारतीय जनता पार्टी टिकणार नाही. याच महाराष्ट्रातल्या मातीतली माणसं या भाजपला मातीत गाडल्याशिवाय राहणार. या निवडणुकीची सुरुवात योगायोग बघा. तुम्हाला कोणाच्या लक्षात आलं मला माहित नाही. मतपत्रिकेवर सतीश भाऊचा अनुक्रमांक पहिला. मतदान आहे डिसेंबरच्या पहिल्या तारखेला आणि आपल्या सगळ्यांना पसंती द्यायची पहिली. हा योगायोग. पहिल्या अनुक्रमांकावर डिसेंबरच्या पहिल्या तारखेला पहिली पसंती आपल्या सर्वांना द्यायची आहे आणि पहिल्याच फेरीमध्ये सतीश भाऊंना या ठिकाणी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विक्रम काळे साहेबांसारखा विक्रम करण्यासाठी आपल्याला विधान परिषदेमध्ये पदवीधरांचं प्रतिनिधी म्हणून पाठवायचं. मी खरं सांगू, मी 2010 ते आतापर्यंत विधान परिषदेचा सदस्य. माझ्यासारख्या सामान्य तरुण कार्यकर्त्यातलं कर्तृत्व आहे नाही पाहिलं नाही परिषदेचा विरोधी पक्ष नेते. परिषदेमध्ये मान्यवर नेते पक्षाचे ज्येष्ठ असताना सुद्धा माझ्यावर जबाबदारी. ती 5 वर्षाची विरोधी पक्ष नेते पदाची काळजी आपण सर्वांनी पाहिली, महाराष्ट्रात पाहिली. प्रत्येक जण म्हणतं की विरोधी पक्ष नेते असताना तुमची जी धार होती ना, हे खरं आहे. तुम्ही माझी धार पाहत होता माझ्या बोलताना. माझ्या मागे जे खंबीरपणानं दोघं जण उभे होते त्याच्यात एक सतीश भाऊ होते आणि एक विक्रम काळे साहेब. प्रत्येक भाषणाच्या वेळेस सरकारवर
सडकून टीका करताना खंबीरपणानं कोण होतं तेही म्हणते. आणि यांना फक्त पदवीधरांचंच माहिती आहे आणि शिक्षकांचंच माहिती असं नाही. साहेबांनंतर सुईपासून विमानापर्यंतची सगळी माहिती काय झालं. कुठल्याही विषयावर सभागृहात करू शकतो. पण मूलतः या राज्याच्या सार्वभौम सभागृहामध्ये आपल्या मराठवाड्याच्या मातीचं वैभव जपून ठेवण्यासाठी आणि मराठवाड्याच्या मातीचा विकास होण्यासाठी सतीश भाऊनी जे कष्ट घेतले ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. विक्रम काळेसाहेबांनी जे कष्ट घेतले ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, या कानाने. औरंगाबादच्या बिली विद्यापीठाचा विषय असो, 70-30चा विषय असो, मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न असो, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो, मराठवाड्याच्या उद्योगाचा प्रश्न असो, की मराठवाड्यातल्या पदवीधरांचा आणि बेरोजगारांचा प्रश्न असो, या प्रत्येक प्रश्नावरती सभागृहामध्ये लढले. सत्ता असो नसो, सत्ता असली तर प्रश्न मार्गी लावले. आणि ज्यावेळेस सत्ता नव्हती त्यावेळेस प्रश्नावरती त्या लढा दिला. अशा सतीश भाऊला तिसऱ्यांदा आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचं. सतीश भाऊच्या जनसंपर्काबाबतीत तुमच्या कुणाच्या मनात काही शंका आहे? मी तो म्हणतो की मराठवाड्यामध्ये असे काही बोटावर मोजण्या एवढे काही नेते आहेत, काही जनप्रतिनिधी आहेत, या मराठवाड्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या कमीत कमी 1000 लोकांना ते नावानिशी बोलू शकतात. त्यातले एक सतीश चव्हाण आहे. ते तुम्ही मान्य करता की नाही? तुमच्यापैकी अनेक जणांना नावानिशी हात मारतात, हे मान्य करेल. म्हणजे नावाने आपल्याला ओळखतो तो आपला प्रतिनिधी म्हणून गेला पाहिजे. कोण भाजपचा उमेदवार? 35 उमेदवार होते. लाज वाटली पाहिजे भाजप. आमचे एक सतीश चव्हाण तुम्हाला आवडला म्हणून मतपत्रिकेवर अनेक सतीश चव्हाण यावे त्याचे हुडकू हुडकू फॉर्म भरले. हुडकू लाज वाटली. अरे एवढ्या खालच्या पातळीवर जर तुम्ही जाऊन एखादी निवडणूक लढणार असाल आणि ज्या दिवशी एखादा पक्ष म्हणतो की आम्ही आत्मनिर्भर आहोत, आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहोत, त्या पक्षाला जर एखाद्या पदवीधरच्या एका विभागाच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार दुसऱ्या पक्षाचा निवडून येतो म्हणून त्याच्या नावाने अनेक उमेदवार उभा करावे लागतात, त्याच दिवशी त्या पक्षाचा पराभव झालेला असतो. म्हणून भारतीय जनता पार्टीचा पराभव अगोदर. कुणाला सांगायची गरज नाही. पॉम्पलेटवर पुन्हा कोणाचे फोटो काय काय याच्यासाठी वाटत नव्हतं. खरे का? कुणाचे फोटो नाहीत म्हणून कोण म्हणतं राहिला आणि कोणावर फेका. आता अख्खी फेका भेटी बाहेर बघा फक्त वाट. काय जण म्हणले अनेक जण की भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांनी अशी फोडाफोडी केली, हे केलं ते केलं. आपण 76 वर्ष झाला आपली सत्ता येऊन. दम धरावा. बसल्या बसल्या तिथं वाचत होतो संत कबीरांची दोहा. धीरे धीरे से माना धीरे सब कुछ हो गए, माली सींचे सोहरा ऋतू आए फल हो गए. आता मी तुम्हाला जर समजून सांगायला लागलो तर अर्धे तुम्ही शिक्षक आहात, गुरुजनांच्या समोर दिवा पाजळून असं म्हणणं आहे. त्यामुळे याचं अर्थ सांगूच. माझी एक हात जोडून विनंती आहे. पदवीधर म्हणलं जुन्या काळामध्ये अरे ग्रॅज्युएट आहे,
दोन्ही छाती पुढे गेली ना करायचं हा जोडून मानली नाही. बेरोजगारांच्या काही निवडणुका अशा बघितल्या की कधी कधी वाटतं की पुढच्या पिढीने काय लक्ष घ्या. सर्वाधिक मतवाद एखाद्या आमदाराचं मत एखाद्या विधान परिषदेच्या निवडणुकीत बाद झालं समजू शकतो, पण पदवीधरांच्या निवडणुकीत पदवीधरांची मतं जर बाद व्हायला लागली तर पुढच्या पिढीच्या पदवीधरांनी आपल्या पदवीधरांच्या या पिढीचा काय आदर्श घ्यावा याचा विचार करा. हा जो कठोर आहे पण सत्य आहे ना. एक ठरवायचं, मतपत्रिका अख्खी बघायचीच नाही. पहिलं नाव, पहिलं अनुक्रमांक, पहिल्या तारखेला पहिली. आजकाल आपल्या सरकारवरती टीका करण्याचं रान केलं. मधल्या काळात आता वीज बिलाचं चालू आणि बावनकुळे साहेब बोलले कुणी बोला बावनकुळे कालपासून शोधतोय त्यांना बोलायला. बोलणार अहो चंद्रशेखर भाऊ, ज्या भाजपने तुम्हाला विधानसभेची उमेदवारी दिली नाही, आमच्या बहिणींना म्हणजे मिसेस चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना उमेदवारी मिळाली म्हणून मिरवणूक काढून कलेक्टर ऑफिसला अर्ज भरायला पाठवलं. कलेक्टर ऑफिसच्या दारात गेल्यानंतर तिसऱ्यालाच उमेदवारी दिली. ते बावनकुळे साहेब म्हणते 40,000 कोटीला अख्खं वीज मंडळ माती घातलं 5 वर्षात आणि तुम्ही आमच्यावर टीका करता 1 वर्षात. अरे महाविकास आघाडीचं हे सरकार आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली, बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली एवढं चांगलं काम करून दाखवणार आहे की तुम्ही बिना सुद्धा या महाराष्ट्रात बोलणार नाही. हा शब्द आज या निवडणुकीमध्ये आम्ही बोलणार. काय खोटं नाटक करायचंय, सोशल मीडियावर करायचंय का? आज नव्हत्या काय बेरोजगारांची निवडणूक आहे. प्रत्येक जण आम्हाला आज विचारतो मंत्री झाल्यानंतर की विद्यार्थी दशेपासून ते युवकांच्या चळवळीपर्यंत, बेरोजगारांच्या चळवळीपर्यंत तुम्ही बेरोजगाराचा प्रश्न मांडला. तुम्ही आज सत्तेत आहात, मंत्री आहात, आमच्या बेरोजगारांसाठी काय करता? ही खरी गोष्ट आहे. आमचं मन सुद्धा आता तुटत आहे. करणार काय? कोरोनाचं संकट असं आलंय की ह्याच्यातलं जगच सुटलं नाही, मी पण नाही. कुणाला लवकर गाठलं व्हायरस, कुणाला आता गाठले. आणि आमच्या गुरुजींनी, गुरुजनांची एवढी काळजी होती की विद्यार्थ्याला होईल, 40 विद्यार्थ्यांना झालंय, गुरुजी आणखी तुम्हाला झाला नाही. कुणालाच होऊ नये. माझ्या सांगतो लय वाईट, आणखीन सुधार बसणार. आमच्या गुरुजी नाही झालं, शिस्तीचे. गुरुजनाकडनं काय शिकलं नाही? शिस्त ती उपजत आहे आणि ती असायलाच पाहिजे. पण त्यांना झालं, कुणालाही. पण एक लक्षात घ्या, या संकटामुळे या महाराष्ट्राच्या बेरोजगारांचा जो प्रश्न निर्माण झाला आहे, एकदा हे वातावरण सगळं व्यवस्थित होऊ द्या, या करोनापासून आपल्याला बाहेर येऊ द्या. अरे मेघाभक्ती काय असते हे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस त्यावेळेस दाखवू शक्य नाही. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मेघाभक्ती काय असते आम्ही या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देऊन दाखवून देऊ. हा शब्द आधी आणि निमित्ताने आपली नियत साफ लागते. महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रातल्या मातीच्या आपल्या माणसाच्या प्रती आपली नियत साफ ठेवणार.
आम्हाला इमानदारीनं आमच्या मायबापाच्या इमानदारीनं महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची आहे म्हणून महाविकास आघाडीचा सरकार. अनेक प्रश्न आहेत त्याच्यात, शिक्षकांचे प्रश्न आहेत, प्राध्यापकांचे प्रश्न आहेत. गुरुजी आता जे मांडले त्याच्यात 20% शब्द देतो काय तरी आता राजकारण करा. खरं तर ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. एकीकडे जीएसटीचे केंद्राकडून राज्याचे पैसे येणार आहे, केंद्राने द्यायचे नाही. दुसरीकडे लॉकडाऊनच्या काळात संबंध महाराष्ट्र बंद असताना आहे त्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा विकासही करायचा आणि महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना न्याय द्यायचा. हे काम महाविकास आघाडीचं सरकार आर्थिक आपण अडचणीत असताना सुद्धा करतो आहे. तिथं तुम्ही राजकारण करायचं म्हणजे 19 नोव्हेंबर 19 का काय तुम्ही काळजी करू नका. हे सरकार तुमच्या मनासारखा निर्णय घेणार आहे. एक निर्णय झालाय, थोडीशी जी अडचण आहे ती अडचण सुद्धा सोडवण्याच्या संबंधित मी आपल्या सर्वांना आज या ठिकाणी शब्द देतो आहे. आज या मेळाव्याच्या निमित्तानं मला बऱ्याच दिवसांनी काकांचं भाषण ऐकायला मिळालं. लहान असताना आम्ही असं खाली बसायचो. सर्गे मुंडे सर काका त्या सभागात व्हायचे. मला काकांची एक सभा आठवते. त्या सभेचं आयोजन मी केलं होतं, परळी झाली होती. आणि रेणापूरच्या महापुरापासून युवक कार्यकर्ता या नात्यानं मोटरसायकलची रॅली काढली होती आणि तोतला मैदानावर काकांची जाहीर सभा झाली होती. त्या दिवशीचा माझ्या पाठीवरचा काकांचा स्पर्श आणि आजच्या व्यासपीठावर माझ्या पाठीवर टाकलेला काकांचा तो स्पर्श, त्याची आठवण मला आज देत आहे. मला मनापासून आज काकांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये बयानी लहान असताना पुन्हा एकदा स्वागत करायची संधी मिळाली. मी काकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर आपण कार्यपूर्तता ही सतीश भाऊंचं त्यांनी केलेलं कार्याचं एक मासिक आपण पुस्तिका पाहिली. त्या पुस्तिकेच्या मागे सच का साथ सबका साथ काले फकीरला सच का साथ सबका साथ नाही तर सबका साथ सच के साथ म्हणजे सच काय भुका लागल्या बहुतेक 12 वाजले आपण कार्यक्रम चालू केला त्यावेळेस आता 3:30 वाजले. स्वाभाविक आहे जेवणीचा वेळ काही जण दीक्षितवर असतील. डाएट 12 तास ते 12 तास. आपल्यापैकी तसं कोण नाही, आपल्याला डाएटची गरजच नाही. पण एक निश्चित ही निवडणूक पदवीधरांनी आपल्या मनावर घ्यावी. सतीश चव्हाण उमेदवार नाही तर आपण उमेदवार आहोत. आपण सुशिक्षित आहोत. आपल्याला मतदान कसं करायचं हे माहिती आहे आणि आपलंच मतदान नाही तर यावेळेस भारतीय जनता पार्टीला दाखवून देऊ की एवढ्या विक्रमी मताने आपण सतीश भाऊंना निवडून आणू की पुन्हा पदवीधरच्या निवडणुकीमध्ये भाजपनी निवडणुकीला उभं राहायचा सुद्धा विचार करावा. एवढ्या ताकदीने आपण सतीश भाऊला विजयी करावं ही कळकळीची विनंती करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. त्यानंतर विश्वकर्मा महामंडळाचे पदाधिकारी आपण पाठिंबा सतीश साहेबांच्या पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी